हजारो वर्षापासून भारताच्या या पावनभूमीवर आपले आदिवासी आपल्या चालीरीती परंपरांसोबत राहत आलेले आहेत। अगदी साधी भोळी आपली आदिवासी लोक, ज्यांचं जीवन ही अगदी साधं आणि सरळ आहे। तसं असलं तरी आपल्या आदिवासी परंपरा अगदी खोलवर रुजलेल्या आहेत। निसर्गाच्या कुशीत वसलेला आपला जनजाती समाज त्याच निसर्गाच्या प्रत्येक रूपाची पूजा करत असतो। विविध नृत्य, तारपा, घांगड, बहरमकाठी, ढोलनाच, मादोळ, तूरनाच अशा प्रकारच्या संस्कृतीचा ठेवा आपल्या आदिवासी समाजाने आजतागायत जपून ठेवला आहे। मात्र गेल्या काही वर्षापासून ईसाई मिशनरी नावाचा राक्षस आपल्या आदिवासी समाजात पाय रोवून आपली हजारो वर्षांची संस्कृती नष्ट करण्याच्या मार्गाला लागला आहे। आपला बराच असा आदिवासी समाज या भविष्यातील धोक्यापासून अजाण आहे। संपूर्ण पश्चिम देशांना काबीज करून हा राक्षस भारतावर आपले वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्यांची पहिली शिकार ही आपली आदिवासी संस्कृती आणि आपला समाज आहे। पूर्वी या मिशनऱ्यांनी भारतातील आदिवासींवर अतोनात अत्याचार करून त्यांना ईसाई बनवण्याचे काम केले। धर्मांतरण न केल्यास त्यांना बंदुकीच्या गोळ्या मारून ठार करणे, अन्न पाणी यापासून वंचित ठेवणे, गोवासारख्या ठिकाणी धर्मांतरण न केल्यास आदिवासींना खांबांना बांधून त्यांचे हात तोडले जायचे, निर्घृण हत्या करणे, चौकात स्त्रियांना जाळणे अशा प्रकारचे अत्याचार आदिवासी समाजावर करण्यात आले। आज आधुनिक युगात सुद्धा त्यांचे काम झपाट्याने वाढत आहे। ईशान्य भारतातील राज्यांमध्ये कधी काळी 90% असलेले आदिवासी आज फक्त 9 ते 10% उरलेले आहेत। ही लाट आज आपल्या महाराष्ट्रात अगदी आपल्या जवळपास भागांमध्ये सुद्धा पोचली आहे। आपले भोळे भाबडे आदिवासी या राक्षसाला बळी पडत चाललेले आहेत। एकदा आपला आदिवासी ईसाई झाला की मिशनऱ्यांच्या आदेशाप्रमाणे गावदेवाला मानत नाही, ज्या ज्या आदिवासी चालीरीती परंपरा आहेत त्यांना मानत नाही, त्याच्यासाठी फक्त येशू हाच त्याचा देव होऊन जातो। तो गावापासून तुटतो, समाजापासून तुटतो। असे सुरू राहिले तर आपला समाज असा तुकड्यांमध्ये विभागला जाईल आणि भविष्यात आपला भारत देश तुकड्यांमध्ये विभागायला वेळ लागणार नाही। आपण गेल्या हजारो वर्षापासून आपली जनजाती संस्कृती, चाली, रीती, परंपरा जपत आलेलो आहोत। म्हणूनच संविधानाने आपल्याला जनजाती ही ओळख आणि आरक्षणसुद्धा दिलेले आहे। जर आपण हे सगळं सोडून भलत्याच मार्गाला लागलो तर आपले आरक्षणसुद्धा धोक्यात येऊ शकते। हा भविष्यातील धोका बघता आपली आदिवासी संस्कृती वाचवायची असेल तर आपण आपल्या आदिवासी समाजाला वेळीच सावध केलं पाहिजे।